नमस्कार मंडळी, लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर मंडळी, देवाकडे काही मागावं का याचंच उत्तर आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। तर मंडळी, अनेकदा आपल्याला हा प्रश्न पडतो की देवाकडे मी इतका मागतो पण तो काहीच देत नाही। मी सतत विनवण्या करतो, वर्ष उपास करतो, एकादशी करतो, चतुर्थी करतो, गुरुवार शनिवार करतो, पण देव माझं ऐकतच नाही। पण खरंच तो याचा भुकेला आहे का, की तो स्वार्थी आहे? की तुम्ही उपवास केले, जेवले नाही, पाण्यावर राहिले तर त्यावर तो खुश होईल? जगात इतके प्राणी पक्षी आहेत, ते कित्येक दिवस उपाशी राहत असतील। जलचर प्राणी पाण्यावर राहत असेल, त्यांच्या पण मग मनासारखं झालं असतं। देव आपल्या उपवास आणि नवसाचा भुकेला नाही, तो फक्त आणि फक्त भावाचा भुकेला आहे। त्याची इच्छा एवढीच असते की तुम्ही रोज त्याला आठवा, त्याचं नामस्मरण करा, त्याला माना, रोज बोला त्याच्यासोबत, त्याला आपला मित्र माना, आई वडील माना, मुलगा माना आणि रोज बोला। पण बोला म्हणजे काय, आपले गाराणे सांगू नका। प्रत्येक परिस्थिती त्याला माहीत आहे, तुमची अडचण ती जेव्हा वेळ येईल तेव्हा तुम्हाला मिळणारच आहे। ना दुःख जन्मभर आहे ना सुख। आपण काय मागतो देवाकडे? देवा, मला मूलबाळ द्या, चांगली नोकरी द्या, पैसा अडका द्या, माझं एक छानसं घर होऊ द्या। पण कधीतरी आपण त्याला, देवा तुझं दर्शन होऊ द्या, तुझे अनुभव येऊ द्या, तू माझ्याशी बोलशील का, कधीतरी असं गाणं घालतो का? मनाने तरी आळवतो का? आपण आपले प्रारब्ध घेऊन आलोय आणि नवीन कर्म जोडतोय, त्यात तो तुम्हाला मदत नक्कीच करू शकतो। त्याला वाटेल ती मदत तुम्हाला होऊ शकते, मात्र आपण ती त्याला मागू नये। आपण त्यालाच आपलंसं करावं, अर्जुनाप्रमाणे, आणि तो जे सुख दुःख देईल ते प्रसाद म्हणून स्वीकारावं। तो तुम्हाला पैसा अडका देईल किंवा नाही देईल हे तर मी सांगू शकत नाही, मात्र अगदी ठामपणे सांगतो की तुम्हाला जर दुःख आलेच तर त्याची झळ तुम्हाला तो बसू देणार नाही, जर त्याला तुम्ही आपलंसं केलं तर। आणि ते फक्त आणि फक्त नामजपातून होऊ शकते, म्हणून खूप नामजप केला पाहिजे। जमेल तसा जमेल त्यावेळेस। देवाचं नाव घ्यायला कोणत्याही जागेची अथवा वेळेची गरज नाही। पोळ्या करता करता नाम घ्या, ऑफिसमध्ये थकलात, काम करून 5 मिनिटं ब्रेक घेताय, करा नामजप 2 मिनिटे आठवण करून। रात्री झोपताय तेव्हा त्याला धन्यवाद करा, कारण सकाळी ते रात्रीपर्यंत तो तुमच्या सोबत होता आणि उद्या पण राहा असे सांगा। बघा, नक्की तुम्हाला तो सोबत असल्याचा अनुभव येईल आणि तुम्ही स्वतः त्याच्याकडे कधीच काही मागणार नाही। तर मंडळी, आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक नक्कीच वाटला असेल। त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या या लिसन विथ पूनम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।